नमस्कार. आज आपण पाहण्यासाठी आलेलो आहे कंधार हा किल्ला, जो येतो कंधार गावात, तालुका कंधार व जिल्हा नांदेड हे त्या किल्ला येतो. किल्ला खूपच सुंदर आहे, भव्य आहे. पाहू शकतो नांदेड मधला एक प्रसिद्ध किल्ला आहे. हा खूपच प्रसिद्ध आहे व खूपच सुंदर सुद्धा आहे. पाहू शकतो अख्खा एवढा घेरा आहे व अजून पण सुस्थितीत असणारा असा सुंदर किल्ला आहे. व आता आपण अख्खा किल्ला फिरूया. नांदेड शहरापासून 58 किलोमीटर अंतरावर असलेले कंधार हे गाव बालाघाट रांगेच्या उतारावर मन्याड नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. इसवी सनाच्या 4थ्या शतकात काकतीय राजघराण्याने कंधार किल्ल्याची निर्मिती केली आणि त्याला आपली राजधानी बनवले. त्यानंतर आलेल्या राष्ट्रकूटांचीही ही राजधानी होती. त्यांनी कंधारपूर ही नगरी वसवली आणि जगतुंग समुद्र या विशाल तलावाची निर्मिती केली. राष्ट्रकूटांच्या काळात कंधार किल्ला कृष्णदुर्ग या नावाने ओळखला जात असे. इसवी सनाच्या 4थ्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत विविध राजवटींच्या ताब्यात हा किल्ला होता. त्यांनी या किल्ल्यात अनेक बदल बांधकाम केली. आजही हा बदल आपल्याला पाहता येतो. पुरातत्व खात्याने किल्ला उत्तम रीतीने ठेवला आहे. किल्ल्यात भरपूर वास्तूंचे अवशेष आहेत. त्यांच्या बांधकाम शैलीतही वैविध्य आहे. सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5 पर्यंत हा किल्ला पाहता येतो. किल्ला आणि आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी आपणाला पूर्ण दिवस पाहिजे. कंधार किल्ल्यासोबत आजूबाजूला असलेल्या ऐतिहासिक ठिकाणी किल्ल्याबरोबर पाहता येतात, ज्याच्यामध्ये कंधार गावात राष्ट्रकूटांनी बांधलेला जगतुंग सागर हा तलाव पाहता येतो. तसेच कंधार किल्ल्यापासून 1 किलोमीटरवर मानसपुरी हे गाव आहे. या गावात किल्ल्यात सापडलेल्या मूर्ती शांतीघाटावर ठेवलेल्या आहेत व किल्ल्यापासून अर्धा किलोमीटरवर भादरपुरा हे गाव आहे. या गावात रस्त्यालगत आणि म्युझियममध्येही काही मूर्ती ठेवल्या आहेत. कंधार लोहा रस्त्यावर कंधारपासून 3 किलोमीटरवर एक फाटा गोळेगावात जातो. या गोळेगावात बामणाची गडी आहे. इसवी सनाच्या 4थ्या शतकात वरंगळचा काकतीय राजा नंदगिरीने कंधार किल्ला बांधला. त्याचा पुत्र सोमदेव यांनी कंधार ही राजधानी बनवली असा उल्लेख प्रतापरुद्र यशोभूषण या ग्रंथात आहे. 7व्या शतकात राष्ट्रकूट घराण्यातील राजा कृष्ण पहिला याने कंधार नगरास राजधानीचा दर्जा दिला. त्याच काळात कंधारला पाणी पुरवठा करण्यासाठी जगतुंग समुद्र या तलावाची निर्मिती करण्यात आली आणि कंधारचा किल्ला बांधण्यात आला. वैंगेचा चालुक्य राजा गुणग विजयादित्य तिसरा याने इसवी सनाच्या 9व्या शतकात कंधार जाळून टाकले. राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा याने कंधार नगराची उभारणी केली. त्याचबरोबर किल्ला भक्कम केला. पुढील काळात राष्ट्रकूटांनी त्यांची राजधानी गुलबर्गा जवळील मॅनखेटला या ठिकाणी हलवली आणि कंधारला उपराजधानीचा दर्जा दिला. 12व्या शतकात यादवांच्या ताब्यात हा किल्ला होता. 13व्या शतकात मलिक काफूरने हा किल्ला जिंकून घेतला. मोहम्मद तुघलकाने 1347 मध्ये किल्ला जिंकून घेतला. त्याने नसरत सुलतान याला कंधारचा किल्लेदार नेमले. 12 वर्षे किल्लेदार म्हणून राहिल्यावर त्याने बंड केले. ते तुघलकाने मोडून काढले. इसवी सन 1347 मध्ये हसन गंगूने बहामनी सत्तेची स्थापना केली. तेव्हा कंधार किल्ला त्याच्या ताब्यात गेला. बहामनी साम्राज्याचा अस्त झाल्यावर इसवी सन 1565 मध्ये अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात किल्ला गेला. 1596 मध्ये चांद बिबीने कंधार मोगलांच्या ताब्यात दिला. पुढे मलिक अंबरने हा किल्ला 1620 मध्ये मोगलांकडून जिंकून घेतला. त्याने किल्ला मजबूत केला. किल्ल्यात अंबरी बुरुज, दर्गा, मस्जिद बांधली आणि किल्ल्यात पाणीपुरवठा योजना राबवली. मोगल बादशाह शहाजहानने 1631 मध्ये नसीर खान यास कंधार घेण्यास पाठवले. मोगलांनी किल्ल्याला वेढा घातला. कंधारच्या किल्लेदाराने 19 दिवस किल्ला लढवला, पण किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. 18व्या शतकात हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात कंधार किल्ला गेला. त्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत तो निजामाच्या ताब्यात होता. किल्ला भुईकोट असल्यामुळे
संरक्षणासाठी त्याच्या चारही बाजूला खंदक खोदलेला आहे. हा खंदक घडीव दगडांनी बांधलेला आहे. खंदकाच्या भिंतीची जाडी साधारणपणे 12 फूट आहे. खंदकातील पाण्याचा बाहेर निचरा होऊ नये यासाठी भिंत एवढी जाड ठेवली आहे. खंदकाची रुंदी 100 फूट आणि खोली 50 फूट आहे. अनेक वर्ष खंदकात गाळ साठल्यामुळे त्याची खोली कमी झालेली आहे. खंदकात पावसाचे पाणी साठवले जात असे. तसेच कंधार गावात राष्ट्रकूटांनी बांधलेल्या जगतुंग तलावातून खंदकात पाणी सोडले जात असे. त्यासाठी बनवलेल्या मोऱ्या आणि सांडवे खंदकाच्या तलावाकडील भागात पाहता येतात. खंदक साफ करण्यासाठी तसेच दुरुस्त करण्यासाठी त्यात उतरावे लागते. त्यासाठी ठराविक अंतरावर जिने बांधलेले आहेत. सध्याच्या मार्गाने खंदकात उतरल्यावर डाव्या बाजूला एक विहीर आहे. तसेच किल्ल्याच्या दक्षिण दिशेला खंदकात एक दर्गा आहे. आज आपल्याला किल्ल्यात जाण्यासाठी खंदकात उतरून जावे लागते. पुरातत्व विभागाने त्यासाठी व्यवस्थित मार्ग बांधलेला आहे. खंदकाच्या भिंतीत कंधार गावाच्या बाजूला एक उत्तराभिमुख उद्ध्वस्त प्रवेशद्वार आहे. पूर्वीच्या काळी या खंदकावर काढता घालता येणारा पूल होता. या प्रवेशद्वारातून खंदकात उतरल्यावर पुरातत्व विभागाने केलेल्या बांधकामात एक कमान बांधलेली आहे. खंदक पार करून किल्ल्यासमोर पोहोचल्यावर भक्कम उत्तराभिमुख लोहबंदी दरवाजा आपल्याला दिसतो. या दरवाजावर लोखंडी खिळे मारलेले असल्यामुळे त्याला लोहबंदी दरवाजा हे नाव पडले आहे. या दरवाजावर थेट मारा करता येऊ नये यासाठी जिबीची भिंत बांधलेली आहे. लोहबंद दरवाजाची उंची 12 फूट आणि रुंदी 10 फूट आहे. पुरातत्व खात्याने या ठिकाणी नवीन लोखंडी दरवाजा बनवला असून त्याला कुलूप लावले आहे. सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5 इतकाच वेळ आपल्याला किल्ल्यात जाता येते. किल्ल्याला 2 तटबंदी आहेत. लोहबंदी दरवाजा बाहेरच्या तटबंदीत आहे. बाहेरील तटबंदीची उंची 100 फूट उंच असून 12 फूट रुंद आहे. आतील तटबंदीतील उंची 150 फूट असून रुंदी 12 फूट आहे. आतील व बाहेरील तटबंदीमध्ये 15 फुटाचे अंतर आहे. दोन्ही तटबंदीला लागून फांद्या आहेत. तसेच तटबंदीवर चर्या आहेत. लोहबंदी दरवाजातून आत शिरल्यावर वाट काटकोनात वळते. समोरच एक पूर्वाभिमुख प्रवेशद्वार आहे. त्याला मछली दरवाजा या नावाने ओळखले जाते. दरवाजाची उंची 15 फूट आणि रुंदी 8 फूट आहे. आपण गडाच्या आता पाठीमागच्या भागात आलो आहे. सुंदर असा किल्ला आहे. 1948 सालापर्यंत हा किल्ला नांदता होता. त्यामुळे बऱ्यापैकी या गडाचे अवशेष शिल्लक आहेत. हैदराबादचा जो निजाम आहे त्याच्या अंडर हा किल्ला होता. त्याच्यामुळे 1948 सालापर्यंत हा किल्ला नांदता होता. या ठिकाणी भरपूर अवशेष पाहायला भेटतात आपल्याला. सर्व किल्ला आपण आज पाहणार आहे. या तटबंदीवरून आता आपण फिरत आहे. तसेच आतील भागात सुद्धा आपण जाऊन सर्व दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मछली दरवाजावर 2 शिलालेख आहेत. दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला फारसी लिपीतील शिलालेख आहे. त्यात हा लेख मोहम्मद तुगलक याचा आहे. हिजरी 744 म्हणजे इसवी सन 1344चा असून त्यात सरदार सैफुद्दीन या किल्लेदाराचे नाव लिहिलेले आहे. मछली दरवाजातून आत शिरल्यावर त्याच्या घुमटावर घुमटाकार छतावर नक्षीकाम केलेले आहे. या छतावर 2 मासे कोरलेले दिसतात. त्यावरून या दरवाजाचे नाव मत्स्य दरवाजा उर्फ मछली दरवाजा पडले असावे. मछली दरवाजातून आत आल्यावर उजव्या बाजूला भिंतीवर एक फारसी लिपीतील शिलालेख आहे. हा लेख बुरान निजाम शाह याच्या काळातील म्हणजे इसवी सन 1527चा आहे. ईश्वर सर्वांचा मित्र आहे. निजामशाह या 12व्या इमामासाठी सगळे नवस फेडले असे त्यात लिहिले आहे. मछली दरवाजातून आत आल्यावर प्रशस्त प्रांगण आहे. प्रांगणात दरवाजाच्या डाव्या बाजूला 6 देवडे आहेत. या देवड्याच्या शेवटी एक जिना आहे. त्या ठिकाणी एक फारसी लिपीतील शिलालेख पाहायला मिळतो. राष्ट्रकूट काळातील किल्ल्यातील मंदिर आणि इतर वास्तू पाडून त्याचे दगड किल्ल्याच्या पुनर्बांधणीसाठी त्यानंतरच्या इस्लामी शासकांनी वापरल्यामुळे असे अवशेष जागोजागी पाहायला मिळतात. किल्ल्याच्या बाहेरच्या भागात दरवाजाजवळ अंबरखाना किंवा धान्य कोठार असण्याची शक्यता कमी आहे. कारण किल्ल्याच्या आतही एक अंबरखाना आहे.
या इमारतीचा उपयोग कचेरीसारखा होत असावा. कंधार प्रशासकीय किल्ला असल्याने प्रशासकीय कामासाठी असलेल्या लोकांना किल्ल्यात प्रवेश करण्याची आवश्यकता पडू नये, त्यांची कामे बाहेरच्या बाहेर व्हावीत याकरिता या ठिकाणी कचेरी असण्याची शक्यता जास्त आहे. आता या इमारतीत पुरातत्व खात्याचे कार्यालय आहे. या अंबरखान्याच्या मागच्या बाजूस जो भव्य बुरुज आहे त्याला टेहाळणी बुरुज म्हणतात. या बुरुजावर एक कमानदार छत असलेली खोली आहे. या खोलीत बसून किल्ल्याच्या दरवाजावर तसेच बाहेर नजर ठेवता येते. लोहबंदी दरवाजा, मछली दरवाजा आणि प्रांगणातील इमारती हा भाग बाह्य आणि आतल्या तटबंदीच्या मध्ये आहे. देवड्या संपल्यावर उजव्या बाजूला एक मार्ग जातो. या मार्गाने गेल्यास आपल्याला बाह्य तटबंदीवरून फिरता येते. प्रांगणाच्या टोकाला आतील तटबंदीत एक भव्य दरवाजा आहे. या दरवाजाला रंगीन दरवाजा किंवा महाकाली दरवाजा म्हणतात. दरवाजाची उंची 20 फूट आणि रुंदी 8 फूट आहे. प्रवेशद्वाराच्या बाजूला 2 भव्य बुरुज आहेत. उजव्या बाजूला महाकाली बुरुज उर्फ धन बुरुज आहे. या बुरुजावर फारसी लिपीत शिलालेख कोरलेला आहे. रंगीन दरवाजाच्या डाव्या बाजूला भव्य बुरुज आहे. तो बुरुज शाह बुरुज किंवा इब्राहिमी बुरुज या नावाने ओळखला जातो. औरंगजेबाच्या काळात बहादूर शाह या किल्ल्याचा किल्लेदार होता. त्याने किल्ल्याचं मजबूतीकरण केले. त्यावेळी हा भक्कम बुरुज बांधला. या बुरुजावर बाहेरच्या बाजूला 1 आणि आतील बाजूला 2 फारसी लिपीतील शिलालेख आहेत. रंगीन दरवाजातून आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला भक्कम खांबावर तोललेल्या कमानदार ओवऱ्या आहेत. या कमानदार छतावर पूर्वी चुन्यात कोरीव काम केलेले होते व त्यात रंग भरलेले होते, म्हणून या दरवाजाला रंगीन दरवाजा असे नाव पडले होते. पण पुरातत्व खात्याने दुरुस्ती करताना येथे सिमेंटचा गिलावा केल्यामुळे केवळ उजव्या बाजूच्या कोपऱ्यात असलेल्या नक्षीचा एक रंगीत तुकडा पाहायला मिळतो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला आपल्याला भव्य दगडी शिल्पाचे अवशेष दिसतात. यात नाकापासून डोक्यापर्यंतचा भाग, पावलं, बीजपुरक, फळ धरलेले हात दिसतात. इसवी सन 1960 मध्ये कंधारजवळ असलेल्या मानसपुरी गावातील श्री मानसपुरे यांच्या शेतात हे अवशेष मिळाले होते. राष्ट्रकूट, नृपती, कृष्ण तिसरा यांनी कंधार लेखात उल्लेख केलेल्या क्षेत्रफळाची ही मूर्ती असावी असा अंदाज आहे. कंधार गावात केलेल्या उत्खननात गणेशाची मूर्ती, पार्श्वनाथाची मूर्ती व इतर मूर्ती मिळालेल्या त्याही या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. हे अवशेष पाहिल्यावर दरवाजाच्या उजव्या बाजूला महावीर जैनांची मूर्ती बसवलेली आहे. ती मूर्ती पाहून त्याच्या बाजूला असलेल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला महाकाली बुरुज दिसतो. त्याचा दरवाजा केवळ 3 फूट एक वास्तू दिसते. कंधार गावात केलेल्या उत्खननात गणेशाच्या मूर्ती, पार्श्वनाथाची मूर्ती व इतर अनेक मूर्ती मिळालेल्या त्याही या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. हे अवशेष पाहिल्यावर दरवाजाच्या उजव्या बाजूला महावीर जैनांची मूर्ती बसवलेली आहे. ती मूर्ती पाहून त्याच्या बाजूला असलेल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला महाकाली बुरुजात एक वास्तू दिसते. त्याचा दरवाजा 3 फूट उंच व 2 फूट रुंद आहे. या वास्तूत एक भुयार आहे. ही वास्तू तिजोरी किंवा जवाहीरखाना म्हणून वापरण्यात येत होती. त्यावरूनच महाकाली बुरुजाला धन बुरुज असे नाव नंतरच्या काळात पडले असावे. या वास्तूच्या समोरच्या बाजूस मस्जिदीचे उत्तराभिमुख प्रवेशद्वार आहे. ते ओलांडून आपण मस्जिदीपाशी पोहोचतो. काकतीय राजा सोमदेव व महादेव यांनी या ठिकाणी शिवमंदिर बांधले होते. ते पाडून निजामाच्या काळात मस्जिद बांधण्यात आली. शिवमंदिराचे पूर्वाभिमुख प्रवेशद्वार बुजवून त्या ठिकाणी उत्तराभिमुख प्रवेशद्वार बांधण्यात आले. पूर्वाभिमुख प्रवेशद्वार बुजवले असले तरी त्याच्या दोन्ही बाजूंना असलेले नागशिल्प आजही पाहायला मिळतात. मस्जिदीच्या इमारतीची लांबी 50 फूट व रुंदी 25 फूट आहे. मस्जिदीवर 3 घुमट आहेत. मशिदीवर 4 फारसी लिपीतील शिलालेख आहेत. मशिदीसमोर 15 फूट लांब आणि 15 फूट रुंद 4 फूट खोल तलाव आहे. या तलावाच्या मागच्या बाजूला शिवमंदिराचे पूर्वाभिमुख प्रवेशद्वार होते. ते बंद करून त्या ठिकाणी 2 मजली महाल बांधलेला आहे. मशिदीच्या बाजूला चुन्याचा घाणा, जातं व शिवलिंग ठेवलेले आहे. मशिदीच्या बाजूने जाणाऱ्या जिन्याने
अंबरी बुरुजावर जाता येते. निजामाचा सेनापती मलिक अंबरने या बुरुजाची पुनर्बांधणी केली. त्यामुळे हा किल्ल्यावरील सर्वात भव्य आणि मोठा बुरुज मलिक अंबरच्या नावाने ओळखला जातो. या बुरुजावर मकरमुख असलेली मोठी 15 फूट लांब बांगडी तोफ आहे. तोफेला दोन्ही बाजूला गोलाकार कडी आहेत. अंबरी बुरुजावरून फांजीवर उतरून दक्षिण दिशेकडे चालत जाताना आपल्याला उजव्या बाजूला बुरुज तर डाव्या बाजूला किल्ल्याच्या आतील वास्तू दिसतात. अंबरी बुरुजापासून दुसऱ्या बुरुजावर एक खोली आहे. पुढे गेल्यावर फांजीला लागून डाव्या बाजूला एक उद्ध्वस्त वास्तू आहे. तो शाही हमामखाना म्हणजे शाही स्नानगृह आहे. किल्ल्यातील राणी महालात आणि राजवाड्यातील स्नानगृह आहेत. त्या व्यतिरिक्त हे स्नानगृह बांधलेले आहे. यात पाणी आणण्यासाठी तांब्याचे नळ वापरलेले आहेत. ते आजही पाहायला मिळतात. स्नानगृह पाहून परत फांजीवर येऊन त्याच्या पुढील बुरुज दर्गा बुरुज म्हणून ओळखला जातो, कारण या बुरुजाच्या खाली खंदकात एक उंचवट्यावर दर्गा बांधलेली आहे. बुरुजावर चढल्यावर आपल्याला खंदकातील दर्गा आणि खंदकाच्या भिंतीत बाहेरून पाणी आणण्यासाठी केलेला कमानदार बोगदा पाहायला मिळतो. दर्गा बुरुजावरून फांजीवर उतरल्यावर डाव्या बाजूला फांजीला लागून एक वास्तूचे छत दिसते. या छताला 9 गोल आकाराची 3 फूट व्यासाची तोंड दिसतात. हे किल्लेदारांचे कैदखान आहेत. त्याची उंची 20 फूट आहे. यात कैद्यांना वरूनच सोडले जात असे. तसेच कैद्यांना अन्न पाणी याच ठिकाणाहून सोडण्यात येत असे. कैदखाने पाहून परत फांजीवर येऊन दक्षिण तटबंदीतील शेवटच्या बुरुजापाशी पोहोचतो. हा बुरुज बहादरपूर गावाच्या दिशेला असल्यामुळे त्याचं नाव बहादरपूर बुरुज आहे. बुरुजावर एक खोली व तोफ आहे. बुरुजावरून खाली उतरून आता फांजीवरून पूर्वेला चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला फांजीला लागून कैदखाना आणि त्याला लागूनच एक इमारत आहे. या इमारतीला लागून खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्यांनी खाली उतरल्यावर एक 5 फूट उंच आणि 3 फूट रुंद प्रवेशद्वार दिसते. या ठिकाणी किल्ल्यावरील धान्य कोठार आहे. प्रवेशद्वाराच्या आत कमानी असलेले 8 दालने आहेत. अंबरखान्यात हवा खेळती राहावी यासाठी 3 फूट उंचीचे व 2 फूट रुंदीचे झरोके ठेवलेले आहेत. वास्तूच्या बाहेर पहारेकऱ्यांसाठी 3 खोल्या आहेत. अंबरखान्याची वास्तू इंग्रजी एल आकाराचे असून पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर तटबंदीला समांतर बांधलेले आहे. अंबरखाना पाहून परत फांजीवर येऊन पुढे चालायला सुरुवात केल्यावर पूर्व तटबंदीतल्या शेवटच्या बुरुजापाशी पोहोचतो. या बुरुजाचे नाव मानसपुरी बुरुज आहे. मानसपूर गावाच्या दिशेने असल्यामुळे त्याला मानसपूर हे नाव पडले आहे. मानसपूर बुरुजावर एक तोफ आणि एक खोली आहे. मानसपूर बुरुजावरून उतरून उत्तरेकडे चालत गेल्यावर दुसऱ्या बुरुजाखाली एक खोली आहे. त्यावर एक फारसी लिपीतील शिलालेख कोरलेला आहे. बुरुजावर एक बांगडी तोफ आहे. बुरुजावरून फांजीवर उतरून चालत गेल्यावर उत्तर टोकावरचा शेवटचा बुरुज आहे. या बुरुजावर एक तोफ आहे. बुरुजासमोर तटबंदीला लागून 3 मजली राणी महालाचे अवशेष आहेत. राणी महालात जाण्यासाठी फांजीवरून जिना आहे. पुढे एक प्रवेशद्वार आहे. त्यातून आत गेल्यावर एक कमानदार बोळ आहे. त्याच्या शेवटी पायऱ्या आहेत. त्या चढून गेल्यावर आपला राणी महालाच्या पहिल्या मजल्यावर प्रवेश होतो. या ठिकाणी अनेक दालनं, त्यातील कोनाडे, हौद, स्नानगृह, शौचालय आणि त्या तांब्याच्या नळाद्वारे खेळवलेले पाणी पाहायला मिळते. राणी महालाच्या पुढे राजमहल शहा बुरुजापर्यंत पसरलेला आहे. राजमहालातून शहा बुरुजावरून चढून जाताना 2 कमानी असलेले छोटी प्रवेशद्वार आहेत. यात फारसी लिपीतील शिलालेख आहे. बुरुजावर चढून गेल्यावर दुसरा शिलालेख आहे. बुरुजावर एक बांगडी तोफ तोंड खाली करून उभी करून ठेवलेली आहे. शहा बुरुज पाहून परत राणी महालात येऊन खाली उतरणाऱ्या पायऱ्याच्या वाटेवर पुन्हा 2 प्रवेशद्वार आहेत. राजमहल, राणीमहल ही महत्त्वाची ठिकाणे दोन्ही बुरुज आणि इतर किल्ल्यापासून वेगळी करण्यासाठी सर्व दिशांना प्रवेशद्वार ठेवलेले आहेत. खाली उतरल्यावर आपण मानसपुरीहून मिळालेल्या मूर्ती ठेवल्या आहेत तेथे पोहोचतो. किल्ल्याची तटबंदीवरून संपूर्ण प्रदक्षिणा पूर्ण होते. शहा बुरुजाच्या पायथ्याशी आणि जिन्याजवळ काही वास्तूंचे अवशेष आहेत. राणी महलात आणि राणी महालात काम करणाऱ्या अधिकारी आणि नोकर वर्गासाठी
या वास्तू बांधलेल्या असाव्यात. तटबंदी पाहून किल्ला पाहिल्यावर किल्ल्याच्या आतील वास्तू पाहण्यासाठी रंगीन दरवाजाच्या समोरच्या भागात जावे. या ठिकाणी एक चौकोनी विहीर आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या परिसरात झालेल्या उत्खननात येथे सार्वजनिक हमामखाना असल्याचे आढळून आले आहे. त्याच्या बाजूला 2 मजली वास्तू दिसून येतात. ती नक्षी महाल या नावाने ओळखली जाते. या महालात 5 हौद व स्नानगृह व शौचालय यांच्या वेगळ्या वास्तू आहेत. हा महाल मुघल सरदार बहादूर खानने बांधला होता. नक्षी महालाच्या बाजूला एक प्रवेशद्वार आहे. त्यातून आत गेल्यावर आपण एका उद्यानात पोहोचतो. ही जागा शाही उद्यान होते. येथे असलेल्या हौदांमध्ये तांब्याच्या नाळाद्वारे पाणी खेळवून कारंजी उडवली जात असत. हौदातील पाण्याचे नळ आजही पाहायला मिळतात. या उद्यानाच्या दुसऱ्या बाजूला एक प्रवेशद्वार आहे. ते राजाबाग प्रवेशद्वार या नावाने ओळखले जाते. हे सुंदर बांधणीचे प्रवेशद्वार राष्ट्रकूट काळातील असून त्या काळी त्यावर दोन्ही बाजूला शर्वाचे शिल्प होते. दरवाजा दुरुस्त करताना पुरातत्व खात्याने ती शिल्प काढून टाकली. त्यावरून याला पुढच्या काळात व्याघ्र दरवाजा आणि नंतर मुस्लिम शासकांच्या काळात वाघ दरवाजा असे नाव प्रचलित झाले. या व्याघ्र दरवाजाच्या बाजूला शीश महल आहे. हा महाल उत्तराभिमुख असून 2 मजली आहे. 15 फूट लांब व 10 फूट रुंद आहे. या महालात अनेक कोनाडे देवळ्या चुन्यात कोरलेल्या आहेत. यात विविध रंगाच्या काचा आरसे बसून हा महाल सजवण्यात आला आहे. या महालाच्या पूर्व भिंतीवर एक पाण्याचा छोटा कृत्रिम धबधबाही तयार करण्यात आला आहे. त्यासाठी लागणारे पाणी आणण्यासाठी येथे तांब्याचा नळही दिसणार नाही अशा प्रकारे आतील बाजूला बसवलेला आहे. या ठिकाणी लावलेल्या काचा आणि आरशांमुळे या महालाला शीश महल हे नाव पडले. शीश महाल पाहून वाघ दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या कमानीतून बाहेर पडल्यावर समोर एक पाण्याचा हौद दिसतो. तर डाव्या बाजूला अनेक कमानी असलेले येल आकाराचे दारू कोठार आहे. त्यात अनेक आकाराचे तोफगोळे पडलेले पाहायला मिळतात. दारू कोठार पाहून आल्या मार्गाने वाघ दरवाजापाशी यावे. वाघ दरवाजातून बाहेर गेल्यावर डाव्या बाजूला दर्गा आहे. ही वास्तू 10 फूट लांब, 10 फूट रुंद आणि 10 फूट उंच आहे. त्यावर घुमटाकार छत आहे. ही एक सुफी संताची कबर आहे, पण ती कोणाची हे सांगता येत नाही. दर्ग्याच्या बाजूला कमानी असलेल्या वास्तू आहेत. त्याच्या बाजूला अनेक कोनाडे असलेला 2 मजली महाल आहे. महालाच्या समोर एक छत्री आहे. ती मुघल काळात राजपूत सरदारांनी बांधली असावी. या संकुलातून बाहेर पडताना 2 कमानी आहेत. त्याच्या डाव्या बाजूला ज्या वास्तू आहेत त्यांना घोड्याच्या पागा म्हणतात. शाही घोडे ते बांधले जात. कमानीतून बाहेर पडून उजव्या बाजूला वळल्यावर आपण लाल महालाच्या परिसरात जातो. निजामाच्या काळात हा महाल आणि त्यासमोरचा सुंदर तलाव बांधण्यात आला. तलावातील पाणी बाहेर जाण्यासाठी बांधलेली नक्षीदार नाळी पाहण्यासारखी आहे. या महालाच्या दक्षिण बाजूच्या कुंपणातून भिंतीत अनेक कोनाडे आहेत. त्या ठिकाणी कबूतरखाना होता. लाल महाल पाहून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला वळल्यावर समोर एक प्रवेशद्वार दिसते. त्यातून पुढे गेल्यावर परिस विहीर आहे. त्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. बाजूला हत्तीची शिल्पे, अनेक कोनाडे आहेत. या ठिकाणी कबूतरखाना होता. लाल महाल पाहून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला वळल्यावर प्रवेशद्वार दिसते. त्यातून पुढे गेल्यावर परिस विहीर आहे. त्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. बाजूला हत्तीची शिल्पे कोरलेली आहेत. पायऱ्यांनी खाली न उतरता डाव्या बाजूला असलेल्या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर आपण एका प्रांगणात येतो. या ठिकाणी विहिरीच्या भिंतीला लागून जलमहल बांधलेला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात थंडावा मिळावा याकरिता या जलमहालाची निर्मिती राष्ट्रकूटांच्या काळात करण्यात आली होती. या महालाचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. जलमहाल 18 फूट लांब, 11 फूट रुंद आहे. त्याच्या छताची उंची 12 फूट आहे. जलमहालाला विहिरीच्या बाजूला 3 खिडक्या आहेत. त्यातून विहिरीच्या पाण्यावरून येणारी गार हवा महालात येते. महाल 2 मजली होता. पूर्णपणे दगडाने बांधलेला असल्याने बाहेरच्या उष्णतेने तो तापत नाही. आज महालाचा वरचा मजला नष्ट झालेला आहे. महालाच्या आतल्या बाजूस एक दगडी द्वार पट्टीवर गणपती आणि फुलं कोरलेली आहेत. या जलमहालात प्रवेश केल्यावर डाव्या
बाजूस 10 फूट लांब, 2 फूट रुंद व 8 फूट उंच खोली आहे. जलमहालाला लागून वास्तू आहे. हा सुद्धा एक छोटा जलमहालच आहे. याचे प्रवेशद्वार उत्तराभिमुख असून 4 फूट उंच आणि 2 फूट रुंद आहे. या जलमहालाला एकच झरोका आहे. पारस विहीर आणि जलमहाल पाहून बाहेर आल्यावर तटबंदीच्या दिशेने गेल्यावर एक मस्जिदीची इमारत दिसते. तिला एक खांबी मस्जिद म्हणतात. मस्जिदीच्या मागच्या बाजूला तटबंदी लगत घोड्याच्या पागा आहेत. मस्जिद पाहून परत विहिरीच्या प्रवेशद्वारापाशी येऊन बाहेर पडल्यावर एक स्टेज आणि त्याच्या दोन्ही बाजूला इमारत दिसते. हा रंगमहाल आहे. या ठिकाणी नाचगाण्याचे कार्यक्रम होत असत. समोर बसण्यासाठी पटांगण आहे. मागच्या भिंतीत दिवे लावण्यासाठी कोनाडे आहेत. रंगमहाल पाहून समोर आल्यावर प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर आपण राणी महाल समोरील बारादारी या इमारतीपाशी पोहोचतो. या इमारतीला चारही बाजूला मिळून कमानदार 12 खिडक्या आहेत. बारादरी महालाच्या दक्षिणेस 10 वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. ही किल्ल्यावरील अधिकाऱ्यांची निवासस्थाने असावीत. बारादरी पाहून रंगीन दरवाजापाशी आल्यावर आपली गडपेरी पूर्ण होते. किल्ल्यावर या व्यतिरिक्त अनेक वास्तूंचे अवशेष विखुरलेले आहेत. किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला तटबुरुजांवर काही शिल्प आहेत. मानसपुरी बुरुजावर शरभ आणि हत्तीचे शिल्प आहेत. बहादरपुरा बुरुजावर 2 शरभ शिल्प आहेत. दर्ग्याजवळील बुरुजात माकडाची शिल्प आहेत. किल्ल्याच्या बाहेरून खंदका पलीकडून फेरी मारताना ही शिल्पे पाहता येतात. असा हा ऐतिहासिक वारसा असलेला किल्ला आज आपण पाहून परत निघालो आहे. समोर आपल्याला एक शिलालेख पाहायला भेटत आहे. अतिशय सुंदर हा किल्ला आहे. तर नांदेड शहरामध्ये आल्यानंतर आपण कंधारचा किल्ला व नंदगिरी किल्ला ह्या 2 किल्ल्यांना जरूर भेट द्यावी हीच एक विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपण कंधारचा किल्ला पाहण्यासाठी जात आहे व इथं आपल्याला कराडचे हे काका भेटलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. मी सुद्धा मुलीकडे आलो होतो, त्यामुळे हा किल्ला बघण्यासाठी आलेलो आहे. आणि मला सुद्धा छंद आहे किंवा आवड आहे की दर आठवड्यात जवळजवळ मी गड करतो आता सध्या. होय. हो. अरे वा. माझं वय आता 68. होय. आणि आतापर्यंत किती किल्ले पाहिले साधारण? एक मागच्या वर्षी मी 14 आणि आता एक 6 केले. 20 किल्ले झाले आतापर्यंत. छान छान. अशीच गडभ्रमंती वाढवत राहा. कंधारमध्ये आपण आता आलो आहे व कंधारमधील आपण आता हा कंधारचा किल्ला पाहत आहे. या ठिकाणी पूर्ण अशी ही जी दिसत आहे भिंत आहे व समोर खंदक आहे. खूप मोठा किल्ला आहे हा. पाहण्यासाठी 2 ते 2.5 तास लागतात.